5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। उल्हासनगरमध्ये बुधवारी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रचार सभा, मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेची जोरदार तयारी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नवी मुंबईमध्ये रोड शो, दिघा, ऐरोली आणि घणसोली यासोबतच कोपरखैरणे भागामध्ये होणार रोड शो। वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 12,38,00,000 रुपयांची मदत जाहीर, 8,999 शेतकऱ्यांना मिळणार लाभ। संतोष धुरी यांच्यानंतर मनसेला आणखीन एक धक्का, प्रवक्ते हेमंत कांबळे, सरचिटणीस राजा चौगुले यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। जालना महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होणार, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास। आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा मेरा भाईंदर पोलिसांनी केला पर्दाफाश, 200 कोटीपेक्षा अधिक रकमेची सायबर फसवणूक उघडकीस। या प्रकरणी 7 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। माजी आमदार नितीन भोसलेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश। माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। पालघरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी लॉंग मार्च काढणार, नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 19 जानेवारीला 60 किलोमीटरचा लॉंग मार्च काढणार। अमरावतीमधील गोपी केमिकल कारखान्यामध्ये भीषण स्फोट, स्फोटात एका महिलेचा मृत्यू, स्फोटाचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।